अर्ज भरण्यासाठी अवघे आता 24 तास शिल्लक राहिलेले आहेत. काल काँग्रेसनं त्यांची दुसरी यादी जाहीर करून या सर्व प्रक्रियेमध्ये आघाडी घेतल्याचं चित्र दिसतंय. मात्र कालपासून बैठकांच्या वरती बैठका होत आहेत, मॅरेथॉन बैठका होत आहेत, परंतु महायुतीचं मात्र जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. आणि त्यासाठीच आपण आतल्या गोटातल्या बातमीतून तुमच्यापर्यंत नेमकं त्या गटामध्ये म्हणजे महायुतीमध्ये काय चाललंय याची बित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आतल्या गोटातल्या दिलेल्या बातमी ही प्रत्येक क्षणी खरी ठरलेली आहे. तर आज देखील महायुतीत नेमकं काय चाललंय याची आतल्या गोटातली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवते, जे आपल्याला सूत्रांकडून मिळते आहे. सर, काय सांगाल, महायुतीमध्ये सध्या आतल्या गोटातली बातमी काय आहे? महायुतीमध्ये आता आतल्या गोटातली बातमी म्हणलं तर एक कालपासूनच बैठकांचा एक सपाटा लावलेला आहे. काल असं समजलं की शिरोलीमध्ये त्या ठिकाणी महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक ही सगळी जमली होती आणि एक मॅरेथॉन बैठक झाली 3-4 तासांची, पण त्यातून सुद्धा काही आउटपुट निघाला नाही आणि काही जागा वाटपांच्यावर एकमत होत नाही. तर दुसरीकडं राष्ट्रवादी जे अजित पवार गट आहे, तर मुश्रीफ साहेबांचं म्हणजे अशर मुश्रीफ साहेब जे आहेत त्यांच्याकडून 20 जागांची मागणी एकदम त्या एवढ्या जागा पाहिजेतच असा विषय झाला आणि त्यांच्यासाठी 15 जागांची ऑफर आहे असं समजते. तर काल याच्यावर अगदी पुण्यातून चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा आले होते, हे सुद्धा या बैठकीला हजर होते. ते काल संध्याकाळीच परत गेले, पण कुठलाही तोडगा न निघता ते काल परत गेले आणि पुन्हा एकदा आज सगळे आता एकत्र आलेले आहेत आणि ही बैठक पुन्हा एकदा आज होते. आज दुपारपर्यंत त्यांना जाहीर करावंच लागेल, पण महायुतीतला हा तणाव अजूनही कायम आहे जागा वाटपाचा. शिंदे शिवसेना, भाजप असेल, जागांच्या संख्येबद्दल जी होती की 31 जागा, 33 जागा, 37 जागा, 34 जागा असे वारंवार आकडे समोर येतात. पण याच्यामध्ये दुसरा एक इंटरनल इश्यू असा आहे की जागा वाटप जरी झाल्या किंवा जागा वाटप तर कुठल्या जागेवर कुणाचा उमेदवार, कारण बऱ्याचशाच जागांच्या वर एकाच जागेवर तिन्ही पक्षाचे मातबर उमेदवार सुद्धा हक्क सांगत आहेत आणि तिथे असलेला आरक्षण आणि तिथे असलेला जागा वाटपाचा तिढा तर तो अद्याप सुटत नाही. त्यातही राष्ट्रवादीनं जे 20 जागांच्या वर आपली अडी कायम ठेवलेल्या आहेत, तर तो एक विषय मोठा होऊन बसलेला आहे आता. आणि महायुतीमध्ये आता ज्या चर्चा चालू आहेत त्याच्यावरच चालू आहेत. दुपारपर्यंत त्याला जाहीर करावं लागेल, कारण उद्या दुपारपर्यंत अर्ज दाखल करायची अंतिम मुदत आहे. महायुतीचे जे सगळे उमेदवार आहेत म्हणजे दोन्हीकडे 81 जागा आणि अगदी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा वेगळं लढण्याची ताकद आहे. त्या तिन्ही पातळीवर सगळ्या उमेदवारांनी देव पाण्यात घातलेले आहेत सध्या. खरं म्हणजे सर, आपल्याला आतल्या गोटातून जी काही बातमी मिळते आपण नेहमीच म्हणतो की त्या बातमीचं जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन होईल, कारण अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवतात, पण त्या बातम्यांची सत्यता आपण जाणून घेत असतो. परंतु आता महायुतीमध्ये ज्या पद्धतीचा जागा वाटपाचा तिढा तुम्ही सांगितला, ज्या पद्धतीने या बैठका सुरू आहेत, असं सुद्धा आपल्याकडे बातमी आहे की अनेक दिग्गज नेत्यांचे, नगरसेवकांची पत्तेकट होणार आहेत आणि त्यामुळे अनेकांचे जीव टांगणीला लागले. खरंय, कारण यासाठीच मी म्हटलं ना की बऱ्याच इच्छुकांनी देव पाण्यात घातलेले आहेत, कारण विद्यमान नगरसेवकांचा सुद्धा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये शिंदे शिवसेना आहे, भाजप आहे आणि याच्यावरच जे नेते मंडळी आता खल जो चालू आहे तो चालू आहे की माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी तिथं त्यांच्यामध्ये वाद जो चालू आहे तो पक्षीय पद्धती चालू आहे आणि माझ्या कार्यकर्त्याला कसा न्याय देता येईल यासाठी भाजपचे नेते असेल, शिवसेनेचे नेते असेल आणि इव्हन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट यांचे सुद्धा नेते असतील की आमच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, माझा कार्यकर्ता तो सक्षम आहे आणि तिथं लढला पाहिजे. मी म्हटलं ना की जागा वाटपाचा तिढा हा आकडेवारीच्या गोंधळात अडकलाच आहे, पण त्याच्यापेक्षा क्लिष्ट झालेला आहे की अंतर्गत प्रभागामध्ये एकाच जागेवर 2-2 म्हणजे दोघांचे तिघांचे मातबर उमेदवार, मग माघार कोण घेणार आणि मग माझाच कार्यकर्ता कसा सक्षम, यासाठी एक खल चालू आहे. आणि आता महायुतीमध्ये ह्या चर्चा एवढ्या टोकाला गेल्या आहेत की युती तुटते की काय, अच्छा, ह्या टेन्शनवर आता महायुती गेलेली आहे की आता नेमकं काय होणार आहे. त्यातच वरिष्ठ पातळीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत महायुतीत झाली पाहिजे, महायुती करायची आपल्याला आणि एकत्र लढायचं आहे, हा आदेश पण आलेला आहे. त्यासाठीच ही बैठक आता सुरू आहे परत एकदा. आपण त्याच्यामध्ये एक मात्र आतल्या गोटातून समजतंय की शिंदे शिवसेना आणि भाजप हे एकत्र लढावंच लागेल कोल्हापूरमध्ये. मात्र राष्ट्रवादीबरोबर जायचं की नाही किंवा राष्ट्रवादीला घ्यायचं का नाही हा निर्णय सर्वस्वी महाराष्ट्रभर जसा लोकल म्हणजे स्थानिक पातळीच्या नेत्यांच्या सोपवला आहे तसा इथेही सोपवलेला आहे. मग आता ऐनवेळी भाजप शिंदे शिवसेना एकत्र होऊन राष्ट्रवादी बाहेर पडते की काय अशी सुद्धा एक शक्यता वर्तवण्यात येते, किंवा भाजप आणि शिवसेनेमध्ये जरी अगदी ताणतणाव झाला तर मैत्रीपूर्ण लढत किंवा वेगळं लढण्याची शक्यता आहे की काय काही जागांच्यावर एकत्र आणि काही जागांच्यावर मैत्रीपूर्ण लढत करावी असंही होण्याची शक्यता नाकारता येते. तर एकंदरीत आतल्या गोटातली बातमी अशी आहे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
याने आता कोल्हापूरच्या या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं आपल्या आतल्या गोटातून जी बातमी मिळते त्यानुसार शिंदे गट, शिवसेना आणि भाजप यांची युती कराच. आता राष्ट्रवादीचा निर्णय काय करायचा हे तुम्ही स्थानिक पातळीवरती बसून लढवा. त्याच पद्धतीने आत्ताच्या घडीतली आतली गटातली बातमी अशी आहे की राष्ट्रवादी 20 जागांवरती अडून बसलेले आहेत. ही आत्ताच्या घोटातली बातमी आहे. कदाचित आणखी काही वेळानंतर याची सुद्धा गणितं मात्र बदलू शकतात. पण आता जी काय आपली आतली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवते ती विश्वासार्ह, अचूक आणि सर्वात जलद आहे. आणि म्हणूनच त्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठीचा कार्यक्रम आतल्या गोटातली बातमी. आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या अपडेट तुम्हाला लवकर मिळाव्यात यासाठी आमच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळत राहील.